मी ट्रोलिंग वाल्यांना आहे ना, कसं असतंय, चिमटा काढायचं म्हणलं तर कधी बोटांनी काढू शकत नाही, विचारांनी बी काढता आला पाहिजे. त्यांनाही कळलं पाहिजे, बाई त्यांनी दुर्लक्ष करायला चालू केलंय, आता आपलं कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यांना जर म्हणलं ना माझं तुमच्या कमेंटवर लक्ष आहे, तर ते आणखीन बोलायला चालू करतील. ते असं नाही. अहो, ते दाढी लावलेला फोटो मी सोशल मीडियाला टाकला. पण त्याच्या मागचे कष्टही तुम्ही बघितले पाहिजे ना राव. ते मला टोचत तरी किती असेल, काय असेल? कलाकार जेव्हा दिसतो, आता मी जेव्हा बोलतोय, तेव्हा अख्ख्या जनतेला दिसणार नाही. पण कॅमेऱ्याच्या मागचे कितीतरी कलाकार आहेत, तेही दिसले पाहिजेत ना. मग काही गोष्टी अशा असतात, मेकअप मॅन, आर्टिस्ट यांना त्याच्यातून दाखवायचं असतं, अच्छा. की बा किती छान आहे. कारण 2 कामं त्यांनाही मिळू शकतात ते कलेमुळे. आता ते एक व्हिडिओ होता तुम्ही हेअरस्टाईल असं केस सगळे हो. कव्हर होते. तर मग तो पण तुम्ही टाकला होता व्हिडिओ. त्याच्यावर पण तुम्हाला बऱ्याच आल्या होत्या. हो. त्याला नाही असं काही नाही होत. माझ्या प्रत्येक पोस्टला बऱ्याच कमेंट येतात. हो. असं एकही पोस्ट अशी बिगर कमेंटची खाली जातच नाही. मग कधी-कधी असं हे बघून वाटतं, की अरे यांना ट्रोलिंगचा त्रास होतो, तर मग असे फोटो का टाकतात बाबा हां. मुद्दामून? मग वाटतं, की मुद्दामून करतायत. मग यांच्यासाठी जगणं सोडून द्यावं लागेल. आपला आनंदही सोडून द्यावा लागेल. मग यांना माझ्या इंटरव्ह्यूचा त्रास होतो, मग मला इंटरव्ह्यू देणं बंद करावं लागेल. खरं माझा आनंद, बरोबर. माझं आयुष्य यांच्यासाठी मी जगायचं का सोडू? बरोबर, बरोबर. हां. माझे काही प्लॅन्स यांच्यासाठी का सोडू? काही माझ्या हॉबीज असतील, ह्या लोकांसाठी मी का का सोडू? सोडू?